तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असेल. तर आज आपण पुन्हा एका नव्या भेटीसाठी आलो आहेत आणि आज आपण भेट द्यायला आलो आहेत सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक देवस्थान एकविरा. हे मंदिर लोणावळ्याजवळ कारल्या लेण्याच्या परिसरात आहे. मुंबईपासून 104 तर पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. इथे तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा बाईकने सुद्धा येऊ शकता. पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. मंदिराकडे पोहोचण्यासाठी सुमारे 200 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात. चढताना दोन्ही बाजूला प्रसाद, नारळ, फुले यांचे दुकान दिसते. तर तुम्ही बघू शकता माझ्या आता ज्या ठिकाणी मी उभा आहे हे एकविरा याच्या कारले डोंगर आहे आणि मागच्या साईडला जर तुम्ही बघत असेल आई एकविराईचं तुम्हाला मंदिरसुद्धा दिसत असेल. तर बघूया आज आपण एक्सप्लोर करणार आहे एकविरा आहे म्हणजे कारले डोंगर आणि बघूया कसं काय एक्सप्लोर होतं आहे व्लॉग आणि खूप इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे. तर चला तर मग टाईम न वेस्ट करता आपण व्लॉगला करूया एक्सप्लोर. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती प्रमाणात गर्दी पाहायला भेटत आहे. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपले कोली बांधव तुम्हाला जास्त प्रमाणात दिसत असतील ह्या ठिकाणी. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर समोर आपल्याला आई माऊली उदो उदो असं देवस्थान दिसत आहे. तर त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला एंट्री आहे म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जायला त्या ठिकाणी एंट्री आहे. आणि जस्ट तुम्ही मंदिराच्या जर समोरच्या साईडला बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला एक गुहा दिसलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा एक गुहा आहे म्हणजे हे कारल्याचे डोंगर असं बोलतात. आणि हे कारल्याचे आहे ना हे सर्व आहे ना लेणे आहेत, ठीक आहे. आणि त्या साईडला सुद्धा आपल्याला एक स्ट्रक्चर दिसत आहे जे दगडातच कोरीव स्ट्रक्चर आहे. तुम्हाला आता ते दाखवतो मी पुढे जाऊन. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे दगडातच कोरलेलं एवढं मोठं असं छान असं कोरलेलं हे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. आणि समोरच्या साईडला जर माझ्या अंदाजाने मला असं वाटतं समोरच्या साईडला अशोकस्तंभ आहे कारण की तिथे 3 सिंह आपल्याला बघायला भेटत आहेत, ठीक आहे. आणि असं काय हे स्ट्रक्चर आहे बघा. आणि समोर हे देवीचं मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची आतमध्ये. मित्रांनो, मागे जे तुम्हाला मी एंट्री सांगितली तर ती थोडी चुकीची होती. ह्या समोरच्या साईडला आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय मंदिराचं. तर आता आपण जस्ट आतमध्ये जाणार आहे. मित्रांनो, आता ह्या ठिकाणी तुम्ही गर्दी बघत आहेत किती प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे. आणि जस्ट त्या साईडला आपल्याला जायचं आहे म्हणजे देवीच्या चरणी. नवस पूर्ण झाल्यानंतर बोलल्याप्रमाणे देवीला कोंबडा सोडला जातो. मित्रांनो, आता खूपच छान पद्धतीने आमचं दर्शन झालं आहे आई एकविराचं. आणि दर्शन झाल्यानंतर आपण आलेलो आहे कारल्या लेणीमध्ये. कारल्या लेणीला आपण एक्सप्लोर करणार आहे ह्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता आत्ता ज्या ठिकाणी मी उभा आहे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता माझ्या हे कशा पद्धतीने दगडात कोरलेलं हे तुम्हाला बांधकाम दिसत आहे मागे.
खूप छानपैकी. आणि हेच आता आपण एक्सप्लोअर करणार आहे, कारण की एकविराचं दर्शन खूप छान पद्धतीने आपण केलेलं आहे. त्या ठिकाणी ते सर्व काही एक्सप्लोअर केलेलं आहे आणि आत्ता प्रमाणे आपण आल्या गेलेले एक्सप्लोअर. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत ना, हे आत्ता लावलेले पायऱ्या आहेत. आधी इकडे दगडाच्या पायऱ्या होत्या, तर दगडाच्या पायऱ्या नसल्यामुळे आता लोकांनी पायऱ्या इथे लावण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आता बघितलं इथे माझ्या मागे आहे ना बँड वाजवत आणलेलं आहे, म्हणजे कोणाची तरी नवस पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी कोली बांधव म्हणजे एक नवस ठेवतात आई एकविरासाठी, आणि ती जर नवस पूर्ण झाली तर अशा पद्धतीने कोली बांधव हे बँड वगैरे वाजवत गाजवत अशा पद्धतीने देवीच्या दर्शनाला येतात. चला तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. कमेंटमध्ये करा की नेक्स्ट व्लॉग कोणता करू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय शिवराय, आई एकविरा माता की जय.